हे प्रूव्ह करायचं आहे. वी हॅव टू प्रूव्ह धिस. डीई कुठे आहे साईड बघा सर, ही डीई आणि दुसरी लक्षात घ्या पुन्हा बीई आहे, इकडे बी आहे, इकडे लक्षात घ्या सी आहे आणि ही टीई आहे बघा सर, ही टीई. बरोबर सर, म्हणजे ही टीई झाली बघा सर. याला ब्लॅक करतो मी, हा ब्लॅक टीई, ब्ल्यू आणि ब्लॅक. बरोबर सर, हे ब्ल्यू आहे, ह्या टीएला मी ब्लॅक केलं. हा, दुसरं काय बघा सर, पुन्हा या ठिकाणी बीई आहे आणि सीई आहे. हे सीई म्हणजे याला रेड करता येईल सर, हे सीई मी रेड केलं. आणि लक्षात घ्या हे जे आहे बीई, ह्याला मी ब्लॅक करतो सर. हे बीई ब्लॅक, सीई रेड, म्हणजे दोन ट्रायंगलचा हिशोब आला सर. म्हणजे हा ट्रायंगल 1 आणि हा लक्षात घ्या ट्रायंगल 2, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा. हे जर तुम्ही दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकलात तर तुमचं काम झालं. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा आणि तुमच्या मदतीला काय दिलाय सांगा, पॅरलेलोग्राम, समांतर भुज चौकोन दिलाय. मग समांतर भुज चौकोन म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आर सेम, संगत कोन समान असतात, अल्टरनेट अँगल्स आर सेम, वितक्रम कोन समान असतात, हे बघायचं. ए टेस्ट बसतीये का बघा, हे तरी लक्षात घ्या व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे हा तरी बसलाच, हा रेड मधला आणि हा ब्लॅक मधला, हे दोन तरी व्हर्च्युअल अपोजिट अँगल आहेतच. आणखीन एक कोन सापडला की झाला, आणखीन एक कोन सापडला पाहिजे. बघा सर, ही लाईन याला पॅरलल आहे, ही लाईन याला पॅरलल आहे. बघा सर, ही लाईन ह्याला पॅरलल आहे. AB parallel to DC, AB parallel to DC, sides of parallelogram. ही लाईन याला पॅरलल आहे, ही त्याची छेदिका आहे. बघा बरं सर, साईडला घेऊया का आपण समजण्यासाठी. बघा सर, थोडं समजते का आपल्याला. ही लाईन याला पॅरलल आहे, हा, ही अशी त्याची छेदिका आहे. म्हणजे हा कोन आणि हा कोन अल्टरनेट अँगल झाले का. ही लाईन पॅरलल आणि हे दोन अल्टरनेट अँगल्स. बघा बरं, ही लाईन CD आणि ही लाईन लक्षात घ्या AT पॅरलल. लक्षात घ्या AT आणि DC पॅरलल, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. हा, आणि ही त्याची लक्षात घ्या ट्रान्सव्हर्सल. मग ही ट्रान्सव्हर्सल असेल तर हा कोन, हा खालचा, हा कोन आणि इकडला हा वरचा, हा कोन, हे दोन कसले अँगल आहेत सांगा, अल्टरनेट अँगल्स. दिसले का बघा, हा खालचा आणि हा वरचा, हा खालचा आणि हा वरचा, अल्टरनेट अँगल्स. बस झालं, हा अँगल सेम आहे, हे दोन अँगल सेम आहेत, हा रिमेनिंग अँगल, फिनिश. जमलं सर. मग आता लिहायचं कसं बघूया सर. लिहायचं कसं हा जरा मोठा विषय आहे सर. आपल्याला दोन ट्रायंगल्स घ्यायला पाहिजे. नावं घेताना कशी घ्या, पहिल्यांदा ब्ल्यू कसंही घ्या सर, DCE म्हणताना कसंही म्हणा, का ECD कसंही म्हणा, काय फरक पडतोय लक्षात घ्या. आत्ता फरक पडत नाही. ट्रायंगल ECD, ट्रायंगल ECD अँड, लक्षात घ्या अँड. आता ब्लॅक ट्रायंगल नाव कसे घ्या, आता पहिल्यांदा घेताना कसंही चालतंय. हा लक्षात घ्या ECD झाला, ह्याला आपण म्हणूया लक्षात घ्या BTE, ह्याला काय म्हणूया का ETB. जसं आपण ह्याला ECD म्हणलं तसं ह्याला ECD म्हणलं तसं ह्याला EBT म्हणूया. ECD EBT कसंही नाव घ्या. ट्रायंगल EBT ह्याच्या म्हणताना ह्याला आपण इन म्हणूया. इन म्हणजे त्रिकोण आणि त्रिकोण मध्ये. हा, आता कोण कसा घ्यायचा बघा सर. हा तर व्हर्च्युअल अपोजिट आहे तो घ्यायचाच आणि दोन अल्टरनेट अँगल्स. पहिल्यांदा हे संपून टाकूया. म्हणजे हा अँगल रेड मधला कसा घ्यायचा, हा घ्यायचा रेड मधला. म्हणजे अँगल EDC, अँगल EDC बरोबर सर. अँगल EDC यातला अँगल रेड मधला, अँगल EDC इज इक्वल टू ब्लॅक मधला. हा बघा सर, हा ब्लॅक मधला अँगल लक्षात घ्या. हा अँगल त्यांना BTE. जसा हा झाला लक्षात घ्या, हा कुठला झाला EDC.
तसा हा कुठला होईल, ETB अँगल ETB. हे दोन समान आहेत. हे कसले अल्टरनेट अँगल्स आहेत. कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. मला लिहिताना व्यवस्थित लिहायला पाहिजे. कोण कोण पॅरलल आहे बघा सर, बिकॉज ह्याला AT पॅरलल टू DC, AT पॅरलल टू DC, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल. लक्षात घ्या, DT इज ट्रान्सव्हर्सल, DT इज ट्रान्सव्हर्सल. आणि हे कुठले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स, वितक्रम कोन. अल्टरनेट अँगल्स, वितक्रम कोन. हे खूप व्यवस्थित लिहायला पाहिजे. आता हे दोन कोन व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स. अँगल CED रेड मध्ये, अँगल CED हा CED. ब्लॅक मध्ये, ब्लॅक मध्ये अँगल BET हा अँगल BET. BET हे दोन व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स, परस्पर विरोधी कोन. याला कारण व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स, परस्पर विरोधी कोन. मग आता हा कोण झाला, हा झाला, हा उरलेला रेड मधला, हा घ्या रेड मधला, लक्षात घ्या, हा उरलेला, लक्षात घ्या, बरोबर आहे, हा उरलेला. म्हणजे अँगल ECD, अँगल ECD, त्यातला ब्लॅक मध्ये कोण उरलेला, हा झाला, हा झाला, हा उरलेला. अँगल EBT, अँगल EBT हा उरलेला अँगल, रिमेनिंग अँगल. लक्षात घ्या, इट इज रिमेनिंग अँगल, रिमेनिंग अँगल्स. मग आता ट्रायंगल घेताना वरनं खाली घ्या, खालनं वर घ्या, काय प्रॉब्लेम नाही. समजा आपण वरनं खाली घेतलो, कसं होईल बघा सर. अँगल D, त्रिकोण TEC, रेड ट्रायंगल, ट्रायंगल DEC, ट्रायंगल DEC. ब्लॅक मध्ये वरनं खाली या, TEB, ट्रायंगल TEB. हे दोन सिमिलर आहेत, हे दोन सिमिलर आहेत. आणि याला कारण काय सांगा सर, दोनच अँगल आम्हाला कळलेत. ह्याला म्हणायचं AA टेस्ट. काय कारण द्यायचं सर, AA टेस्ट, कोको कसोटी. रिमेनिंग अँगल्सला घ्यायचं नाही. मग आता काय येणार लास्टला, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. हे कसं लिहायचं, तर इथं एक पहिलं आडवी रेष, दुसरी आडवी रेष, तिसरी आडवी रेष. इथं कसं लिहिणार, हे पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं, DE भागिले TE, DE भागिले TE. दुसरं तिसरं EC भागिले EB, हे EC भागिले EB. आता लास्ट CD, हे बघा सर, CD भागिले BT, हे CD भागिले BT डिवायडेड बाय. कुठलं कुठलं पाहिजे ते घ्या. DE पाहिजेल आहे, हे घ्या सर, DE पाहिजेल आहे. EC, हा EC पाहिजेल आहे सर, हे EC, CE पाहिजे असं आहे, हे पण पाहिजेल आहे, म्हणजे हे नको आहे सर. या ठिकाणी DE पाहिजेल आहे, TE पाहिजेल आहे, हे पण पाहिजेल आहे. EC च्या ऐवजी CE पाहिजे, इथं BE पाहिजेल आहे, हे असं घ्या BE घेताना. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आलं आन्सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर आलं. म्हणजे पहिल्यांदा DE, खालचं BE वर घ्या, म्हणजे DE इंटू BE इज इक्वल टू, इथं घेताना CE, EC च्या ऐवजी CE इंटू ह्याला खाली TE. हेन्स प्रूव्ड. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. हेन्स प्रूव्ड. ह्यात आपण काय केलं लक्षात घ्या, जशा साइड्स पाहिजेल आहेत त्याच्यावर ट्रायंगल्स ठरवले, व्हर्च्युअली अपोजिट अँगल घेतला, आणि हे दोन अँगल ठरवणं हे स्किल आहे.
ही साइड आणि ही साइड पॅरलल आहे, कारण पॅरलोग्राम समांतर भुज चौकोनाच्या बाजू आहेत. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल. समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. दीज साइड्स आर पॅरलल. आणि ही साइड अशी वाढवलेली आहे, त्यामुळे एटी पॅरलल टू डीसी, आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे हे बघितले, हे दोन पॅरलल, ही त्याची ट्रान्सव्हर्सल. हे दोन कोन खालचा वरचा अल्टरनेट, खालचा वरचा अल्टरनेट अँगल्स, हे दोन अपोजिट अँगल्स, हे उरलेले आहे. तर ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स सिमिलर, आणि मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. जे पाहिजे ते दोन ठेवायचे, उरलेलं काढून टाकायचं. तिरकस कोणाकार, फिनिश. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, उत्तर. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. 1.3 मधलं 7. Hello students, this is the example from 1.3, example number 4. We want to find out the value of AC. Value of AP is given. त्यामुळं आपल्याला हा AP आणि लक्षात घ्या हा AC हे दोन दिलेले आहेत. त्यामुळे ह्या ट्रायंगलचा विचार करा, राईट. आणखीन याच्यामध्ये सर 90 डिग्री आहेच एक. आणखीन एक बघा सर, इथे BC दिलेला आहे, हे बघा. इथं BQ दिलेला आहे, प्लस हे 90 दिले, म्हणून याचाही विचार करा. त्यामुळे हा ब्लॅक ट्रायंगल आणि हा रेड ट्रायंगल याचा विचार करा. या ब्लॅक ट्रायंगल आणि रेड ट्रायंगल मध्ये C कॉमन दिसतोय बघा सर. C रेड मध्ये आहे, C ब्लॅक मध्ये आहे, त्यामुळे हा कॉमन अँगल आहे. हा 90 डिग्री रेड मध्ये आहे, 90 डिग्री ब्लॅक मध्ये आहे. मग लक्षात घ्या हा रिमेनिंग अँगल म्हणता येईल. रेड मधला हा रिमेनिंग अँगल, ब्लॅक मधला हा रिमेनिंग अँगल उरलेला. लक्षात घ्या जे कॉमन अँगल 90 रिमेनिंग अँगल. ए टेस्ट नुसार दीज टू ट्रायंगल्स रेड आणि ब्लॅक तुम्हाला सिमिलर दाखवता येतील. बघूया. पहिल्यांदा रेड ट्रायंगल आपण घेऊया. ट्रायंगल लक्षात घ्या CPA किंवा APC. ट्रायंगल APC उरलेला कोण 90 आणि कॉमन. पुन्हा उरलेला सुरू करूया. उरलेला 90 कॉमन, BQC. ब्लॅक ट्रायंगल BQC. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय म्हटलं बघा सर, इथं म्हणूया इन आणि इथं म्हणूया अँज. मग इथे घेताना रेड मध्ये 3 अँगल्स घ्यायचे, ब्लॅक मध्ये 3 अँगल्स घ्यायचे. इथं आपण इज इक्वल टू साइन टाकूया. आणि पहिल्यांदा घेताना आपण काय घ्यायचं सांगा सर, कॉमन अँगल, सामायिक कोन. हा आपण कॉमन अँगल घेऊया सर. मग कॉमन अँगल रेड मधला, हा रेड मधला ACP. ब्लॅक मधला कॉमन अँगल लक्षात घ्या QCB. ब्लॅक मधला लक्षात घ्या QCB हा ब्लॅक मधला. रेड मधला 90 APC. रेड मधला 90 APC. ब्लॅक मधला 90 BQC. ह्याला काय म्हणणार सांगा सर, इच 90. आता कोको ए टेस्ट झाली. आता रिमेनिंग अँगल रेड मधला रिमेनिंग हा PAC. रिमेनिंग अँगल हा. ब्लॅक मधला रिमेनिंग QBC हा रिमेनिंग अँगल, उरलेला कोण. रिमेनिंग अँगल उरलेला कोण. आता घेताना सर खालनं वर घेतला तरी चालेल. APC BQC. रेड मधला ट्रायंगल काय येणार बघा सर, APC मधलं घ्यायचं. APC इथलं मधलं घ्या. BQC
BQC आणि ह्याला म्हणताना काय म्हणायचं सिमिलर आणि ह्याला कारण काय द्यायचं AA टेस्ट. काय दिलं बघा सर AA टेस्ट. मग ह्याची घेताना आडवी रेष बरोबर आडवी रेष बरोबर आडवी रेष आणि ह्याला काय म्हणायचं सांगा सर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे कसं करायचं पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं AP भागिले BQ दुसरं तिसरं भागिले दुसरं तिसरं PC भागिले QC तिसरं पहिलं CA भागिले CB. ओके व्हॅल्यूज भरा काय माहित आहेत तेवढ्या. AP ची व्हॅल्यू किती आहे बघा सर 7. BQ ची व्हॅल्यू किती आहे बघा सर BQ 8 इज इक्वल टू PC माहित नाहीये सोडून दे कट. इथे लक्षात घ्या CA ची व्हॅल्यू घ्या. CA यस CA काढायची आहे. गोइंग टू व्हॅल्यू ऑफ CA काढायची आहे. फाइंड आउट क्वेश्चन मार्क आहे. CB व्हेअर इज द CB 12. बस आता भागिले 12 चे इंटू 12 करा फिनिश. म्हणजे कसं होईल सर पुन्हा एकदा घेतो 7/8 इज इक्वल टू CA अपॉन 12. CA अपॉन 12 डिवाइडेड बाय 12 से इंटू 7/8 इंटू 12 इज इक्वल टू CA. गोइंग टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ CA. कितीने भाग जाईल सांगा सर 4 नी. 4 2 जा 8 4 3 जा 12 संपलं. 7 3 जा 21 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू CA. 2 नी डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं. 21 च्या हाफ 20 च्या हाफ 10 1 च्या हाफ 0.5 मे 10 आणि 0.5 म्हणजे 10.5 10.5 CA. CA is equal to 10.5. Therefore, AC is equal to 10.5 units. सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही. दिलेलं असेल तर ते लिहायचं. बरोबर सर अशा पद्धतीने हे उत्तर झालं. तुमच्या लक्षात आलं का बघा सर साइड्स कोणत्या दिलेत ते बघून ट्रायंगल्स आयडेंटिफाय करा त्याला कलर करा आणि मग त्याच्यावरनं कुठला अँगल कॉमन आहे कुठला दिलेला आहे कुठला रिमेनिंग आहे AA टेस्ट वापरून तो सिमिलर दाखवा. मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणून त्याच्या साइड्स घ्या व्हॅल्यूज भरा फिनिश. 1 टिंब 2 टिंब हे तुम्हाला प्रत्येक स्टेपला अशी सर म्हणूनची खूण देअरफॉर अशी खूण तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या करावी लागेल. बरोबर पहा आणखीन एक एक्झाम्पल आपण इथं ट्रॅपिझमचं बघणार आहोत. Here 1.3 example number 6 quadrilateral ABCD is a trapezium. समलंब चौकोन आहे. काय त्याच्याशी आपला काही फार संबंध असत नाही. त्या AB पॅरलल टू DC ही AB पॅरलल टू DC आहे. बस तेवढं लक्षात ठेवा. आता ह्या दोन साइड्स दिलेत या दोन साइड्स दिलेत म्हणजे हा ट्रायंगल नंबर 1 आणि हा ट्रायंगल नंबर 2 एवढा विचार करायचा संपला. म्हणजे ह्याला सर आपण असं जर विचार केलं हा रेड ट्रायंगल आहे ह्याचा हा तुम्हाला आणि हा ब्लॅक ट्रायंगल आहे. ही साइड दिली ना तुम्हाला ही साइड दिलेली आहे. ह्या दोघांचा विचार करायचा आणि लक्षात घ्या आपण त्या सिमिलर्स दाखवायचे. मग बघा बरं जर हे दोन पॅरलल लाईन असतील तर कोणते अँगल्स आपल्याला इक्वल दाखवता येतील. बघा बरं असे दोन पॅरलल लाईन्स आहेत. ही त्याची ट्रान्सव्हर्जल आहे तर हा अँगल आणि हा अँगल दाखवता येईल का बघा सर. आणि ह्याला आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स विक्रम कोन. म्हणजे बघा बरं सर रेड मधला हा अँगल आणि पुन्हा ह्यातला हा अँगल स्टार हे दोन अल्टरनेट अँगल झाले की नाही बघा सर. दुसरा आणखीन एक बघा बरं सर ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. समजा अशी घेतली तर हा अँगल आणि हा अँगल पुन्हा अल्टरनेट अँगल्स होईल का नाही. तर होईल ना सर. हा ही अँगल अल्टरनेट अँगल हा ही अँगल अल्टरनेट अँगल्स दोन पॅरलल लाईन्स ही ट्रान्सव्हर्जल. आणि मग लक्षात घ्या बघायला गेलात तर हा व्हर्च्युअली अपोजिट अँगल आणि हाही व्हर्च्युअली अपोजिट अँगल हे दोन सेम. म्हणजे AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले.
आता हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या, लिखाण करणं. मग लिहायचं कसं, तर आपण घेऊया, लक्षात घ्या. हा कुठलाही ओनी सुरू करा, कुठनंही सुरू करा, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. स्टार हे आणि हे DAC म्हणा, COD म्हणा, इथून सुरुवात, किंवा AOB म्हणा. बरोबर आहे सर. हे असं अशी खून, अशी खून, अशी खून, COD. ट्रायंगल COD ह्यानी सुरुवात केली, इकडून सुरुवात, म्हणजे अँगल AOB. ट्रायंगल AOB. इथं म्हणायचं इन, इथं म्हणायचं अँच. इकडल्या साईडला हे 3 अँगल्स 1 2 3. इथं म्हणताना 1 2 3. इथं ट्रायंगल, इथं ट्रायंगल, इथं इज इक्वल टू, इथं सिमिलर. पहिल्यांदा घेताना, पहिल्यांदा हा स्टारवाला घेऊया. म्हणजे कुठल्या आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे याला म्हणता येईल अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स, वितक्रम कोन, हा कोन आणि हा कोन. पण कुणाचे, तर हे CD पॅरलल टू BA, AB पॅरलल टू DC, AB पॅरलल टू DC, हे AB पॅरलल टू DC. आणि ट्रान्सव्हर्जल कोण आहे सांगा, BD किंवा DB. DB इज ट्रान्सव्हर्जल, DB इज ट्रान्सव्हर्जल. ही छेदिका आहे. म्हणजे कुठला कोण येणार, रेड मधला स्टार हा. आता हे दोन पॅरलल, ही ट्रान्सव्हर्जल, हा स्टार. म्हणजे CDO हा आहे ना, CDO हा स्टार आला. इकडला स्टार लक्षात घ्या, ABO हा स्टार, ब्लॅक मधला ABO. ओके. दुसरा येणार व्हर्च्युअली अपोजिट अँगल. हे दोन, हे जरा हे व्हर्च्युअली अपोजिट, म्हणजे इथं तुम्हाला लिहायला लागेल व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स. व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स, परस्पर विरोधी कोण. पहिल्यांदा रेड मधला घ्यायचा, हा COD, COD. मग ब्लॅक मधला घ्यायचा BOA, BOA. AOB म्हणला तरी चालते, O मध्ये आलं पण झालं. लास्टला हा घ्यायचे आहेत, हे दोन, हे दोन घ्यायचे आहेत. म्हणजे हे पुन्हा पॅरलल लाईन्स आहेत आणि ही ट्रान्सव्हर्जल आहे. म्हणजे ते लिहायला पाहिजे सर. आता इथे, इथे कोण पॅरलल लाईन्स आहेत सांगा, AB पॅरलल टू DC, इथं AB, आणि अल्टरनेट अँगल्स आहेत सर ते. परस वितक्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. कोण पॅरलल आहेत, AB पॅरलल टू DC, AB पॅरलल टू DC. अँड कोण ट्रान्सव्हर्जल आहे लक्षात घ्या सर, तर AC इज ट्रान्सव्हर्जल, अँड AC इज ट्रान्सव्हर्जल. AC ही छेदिका आहे. मग आता हे दोन, लाल मधला हा कोण OCD किंवा DCO काही चालतंय सर. इथं DCO हा आला सर, हा कोण. ह्याच्यामधला हा आला इथं ब्लॅक मधला OAB किंवा BAO चालेल सर, BAO हा कोण. आता खालनं वर जावा, COD म्हणा, AOB म्हणा. खालनं वर गेलात तरी चालतंय, वरनं खाली गेलात तरी चालतंय, लक्षात घ्या. COD, लाल मध्ये आला COD, खालनं AOB, AOB. आता इथं काय येणार सांगा सर, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग इथं कसं लिहायचं बघा सर, आडवी रेष बरोबर आडवी रेष बरोबर आडवी रेष. इथं घेताना पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं, CO भागिले AO, OD भागिले OB, नंतर DC भागिले BA, DC भागिले BA. आता ज्या व्हॅल्यूज आहेत त्या घाला सर. CO आहे का बघा सर, CO नाही आहे, त्यामुळे हे ढीस झालं सर. हे दोन लिहून घ्या, हे दोन आपण लिहून घ्या. म्हणजे OD
अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन BA. व्हॅल्यूज घ्या. OD ची व्हॅल्यू, OD ची व्हॅल्यू x, OB ची व्हॅल्यू OB 15, DC ची व्हॅल्यू 6, BA ची व्हॅल्यू कुठे आहे बघा सर, BA ची व्हॅल्यू 20, भागिले 15 चे गुणिले 15 डिवाइडेड बाय 15 चे इंटू 15. Therefore x is equal to 6 upon 20 into 15. कशाने भाग जाईल? 5 जा. 5 4 जा 20, 5 3 जा 15. पुन्हा 2 नी जाईल. 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. 3 3 जा 9. किती आले बघा सर? x is 3 3 जा 9 डिवाइडेड बाय 2. 2 नी डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं सर. x is equal to 4.5. x is equal to 4.5. त्यात काही सेंटीमीटर वगैरे काही म्हणलं असेल तर ते घ्यायचं नाही, तर युनिट्स म्हणायचं. लक्षात घ्या. म्हटलं असेल तर OD आपल्याला काढायचं आहे. Therefore OD is equal to x is equal to 4.5 युनिट्स. जर एक्झाम्पल मध्ये सेंटीमीटर वगैरे दिलं असेल तर ते म्हणायचं सेंटीमीटर मीटर, नसेल तर युनिट्स. मराठीमध्ये काय म्हणायचं सांगा सर? एकक. ह्यातलं महत्वाचं काय आहे लक्षात घ्या की ते ट्रायंगल्स आयडेंटिफाय करणं. आणि लक्षात घ्या पॅरलल लाईन्स दिल्या असतील तर संगत कोन किंवा अल्टरनेट कोन, जे करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा अल्टरनेट अँगल्स ठरवणं. अपोजिट, व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स असतातच आणि त्याच्यावरनं ए टेस्टनुसार वगैरे हे तुम्हाला ट्रायंगल्स तुम्हाला ठरवावे लागतील. इथं तुमची टेस्ट जी आहे तर टेस्टचं नाव तुम्हाला द्यायचं राहिलं होतं. इथे टेस्ट देत असताना ए टेस्ट, को कसोटी, 3 अँगल्स आहेत. को कसोटी, ए टेस्ट. ह्याचं कारण CSST. तर या पद्धतीने लक्षात घ्या आपल्याला करावं लागेल.